नमस्कार मंडळींनो, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बघणार असो गोळ्यांची आमटी। गोळ्यांची आमटी करूच्यासाठी मी होय घेतलंय 3 कांदे मी बारीक चिरून घेतलंय आणि 3 हिरवे मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलंय। आता ह्यो कांदो आणि हिरवे मिरच्यो ह्या भांड्यात घालून घेऊया। तर आमटीसाठी लागणाऱ्या गोळ्यांसाठी आपण ह्या पीठ तयार करून घेतो। ते कसे करूचे हे शेवटपर्यंत नक्की बघा। आता याच्यात घालूया अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, ह्याच्यात तुम्ही कोथिंबीर सुद्धा वापरू शकतात। अर्धा चमचा मीठ घालतोय, पण तुम्ही चवीनुसार घाला। आणि ह्या बेसनचा पीठ ह्या साधारणपणे मी 2 वाटी घेतलंय। म्हणजे कांद्याक जसा लागत तसा बेसनचा पीठ वापरा। आता या सगळा थोडा मिक्स करून घेऊया। आणि पाणी घालून घट्टसर असा भिजवून घेऊया। अगदी पातळ करू नका, ह्याचे गोळे करूचे असत आपल्याक, त्याप्रमाणे थोडा थोडा पाणी घालून घट्ट असा ह्या भिजवून घेऊया। तर व्यवस्थित भिजवून झाला असा आणि अगदी मी घट्ट भिजवून घेतलंय। आता या थोडा वेळ आपण असाच ठेवून देऊया। आता करूया ह्या आमटीची फोडणीची तयारी। तर सगळ्यात आधी मी एक भांडा ठेवून घेतले गॅसवर। याच्यात घालूया 2 चमचे तेल। तेल छान गरम झाला, याच्यात 1 चमचोभर ह्यो बारीक कांदो मी चिरून घेतलंय तो घातलंय। कांदो थोडंसं परतून झालो की ह्याच्यात घालूया चिंचेचो कोळ। थोडीशी चिंच मी भिजवून घेतलंय आणि या चिंचेचा पाणी आता आपण ह्याच्यात घालून घेऊया। आंबटपणा तुमका थोडंसं कमी हवं असल्यास थोडीशी कमी चिंच वापरा। थोडा पाणी घालूया ह्याच्यात। आता ह्याच्यात घालूया अर्धा चमचा हळद, आणि 1.5 चमचो लाल मिरची पावडर। व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाल्याचे गुठळे होत नाहीत। लगेचच उकळी येऊ लागली, ह्याच्यात मीठ घालूया। तर आपण गोळे करताना सुद्धा मीठ वापरला, त्याप्रमाणे तुम्ही बघून मीठ घाला। ह्या गोळ्याचा पीठ व्यवस्थित रेडी असा। हातात थोडासा पाणी लावून आपण ह्या पिठाचे गोळे करून घेऊया आणि हे सगळे गोळे ह्या आमटीत घालून घेऊया। गॅसची फ्लेम मी थोडीशी बारीक करून घेतलंय। थोड्याशा मंद आचेवर आपण हे सगळे गोळे शिजवून घेणार असो। एखाद दिवशी घरात कडधान्य भिजत घातलेला नसत किंवा काय आमटी करूची असो प्रश्न पडलो असत, तरी झटपट होणारी आमटी तुम्ही नक्की करून बघा। आता हे गोळे आपण शिजवून घेऊया। थोडासा मी त्याच्यात पाणी घातलंय कारण आपण बेसन वापरलाय। आता हे काही उकळी येईपर्यंत आपण वाटण करून घेऊया। वाटणासाठी मी 1 वाटीभर खोबरा घेतलंय। ह्याच्यात घालूया 7 ते 8 मिरी दाणे आणि 1 चमचोभर कांदो, आणि ह्या बारीक वाटून घेऊया। तर वाटण आपला रेडी असा। बघूया आपले गोळे शिजले आहेत काय। वाफ तर चांगली येता आणि उकळी पण छान आली आहे। आता ह्याच्यात आपण ह्या वाटण घालून घेऊया।
थोडीशी दाट होता अशी आमटी वाटत असली तर तुम्ही थोडासा पाणी घालून घ्या त्याच्यात. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून ही आमटी छान अशी उकळी काढून घेऊया. तर व्यवस्थित उकळी आलेली असा आणि आपली गोळ्यांची आमटी तयार सुद्धा झाली सा. भातासोबत ही आमटी खूप छान लागता. तुम्ही सुद्धा ही अशी गोळ्यांची आमटी करून बघा आणि ती आमटी कशी होता ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कोकणात केली जाणारी सारस्वत पद्धतीची गोळ्यांची आमटी तुमका कशी वाटली ती पण माका सांगा. कोकणात केले जाणारे अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्यो इझी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करतच राहीन. पण ह्यो रेसिपीज तुमका बघूच्यो असतील तर माझ्या सारस्वत स्वयंपाक या चॅनलाक सबस्क्राईब करूक विसरू नकात. आजचो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.